कुटुंब एकत्र येतं। विजुअल बाद में बना लोगे। घरोघरी आज महाराष्ट्रामध्ये गौरीचं आगमन झालेलं आहे। विदर्भामध्ये गौरीला महालक्ष्मी या नावाने ओळखलं जातं आणि आपण सध्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी आहे, त्यांच्या घरी देखील महालक्ष्मीचं आगमन झालेलं आहे। जर का तुम्ही या सणाचा उत्सव बघितला तर याला एक विशेष महत्त्व म्हणजे महालक्ष्मीच्या मांडणीची जी पद्धत आहे ती खूप वेगळी असते। त्यांचा जो साज असतो, सिंगार असतो, त्याला देखील एक वेगळं महत्त्व असतं। त्यानंतर नैवेद्य आणि महालक्ष्मीची 3 दिवस सेवा याला देखील खूप महत्त्व असतं। एक पावित्र्य जपलं जातं। आपण बघू शकतो की अत्यंत सुंदर अशी ते मांडणी केल्याचं पाहायला मिळत आहे आणि साधारण आज दिवसभर संपूर्ण गडकरी कुटुंबीय महालक्ष्मीच्या सेवेमध्ये होतं। कांचनताई गडकरी आपल्यासोबत आहे। ताई, साधारण 205 वर्ष जुनी ही परंपरा गडकरी कुटुंबामध्ये आहे। काय इतिहास आहे आणि कशा प्रकारे हा उत्सव साजरा होतो, महालक्ष्मीची कशा प्रकारे सेवा केली जाते 3 दिवस? नमस्कार। महालक्ष्मीचा सण हा पूर्ण विदर्भात खूप असा मोठा सण मानला जातो। गडकरी वाड्यातल्या महालक्ष्मी किमान मला असं वाटतं की 200 ते 250 वर्ष जुन्या असतील आहे, कारण की या किती जुन्या आहेत हे कोणालाच माहिती नाही। पण या 3 दिवसाचं त्यांचं जे आगमन असतं, आज आगमन झालं, उद्या त्यांची पूजा असते, परवा त्यांची पाठवणी असते, तर हे सगळं जे असतं ना ते अतिशय उत्साहात आनंदाच्या वातावरणामध्ये घरोघरी केलं जातं आणि प्रत्येक कुटुंब यावेळेला असं वाटतं की मी काय महालक्ष्मीची सेवा करू, मला काय सेवा माझ्याकडून महालक्ष्मीची होईल, आणि असा प्रत्येकाच्या मनामध्ये असा विचार असतो। आमच्या इकडे 3 दिवस अतिशय उत्साहाचं आनंदाचं असं वातावरण असतं आणि सगळ्या मुलांना तर असं वाटतं की 3 दिवस आपल्याला सुट्ट्या मिळायला पाहिजे, की 3 दिवस आपण महालक्ष्मीचं आगमन, त्यांची पूजा आणि तिसऱ्या दिवशी पाठवणी हे आपण आपल्या उपस्थितीमध्ये व्हायला पाहिजे। कशा येतात त्यांचं म्हणजे त्यांचा जो नैवेद्य आहे तो पण त्याला विशेष महत्त्व असतं। याला आंबील, ज्वारीच्या रव्याचा जो उपमा असतो ती आंबील आणि कथली याचं याला महत्त्व असतं। त्याच्यानंतर फुलोरा असतो। फुलोऱ्यामध्ये कोणाकोणाकडे 16 पात्या, 16 करंजा, 16 अनारसे असं असतं। प्रत्येकाच्या घरी त्यांच्या कुळाचाराप्रमाणे याचं सगळं फुलोरा हा असतो। खेळ असतात, छोट्या बाळांचे खेळ असतात। कहाणीमध्ये कोणी म्हणतात ते दोघी ज्येष्ठा गौरी कनिष्ठा गौरी आहे, कोणी म्हणतात त्या सासूसुना आहेत, असं अनेक त्याच्या आख्यायिका आहेत। पण खरं हा सण अतिशय आनंदाचा उत्साहाचा असतो आणि खूप श्रद्धेने हा घरोघरी ज्यांच्याकडे महालक्ष्मी असं अतिशय श्रद्धेने हा केला जातो आणि प्रत्येकाला असं वाटत असतं की महालक्ष्मीचं दर्शन घेतलं पाहिजे आणि त्या आंबीलचा प्रसाद मला मिळाला पाहिजे। इतकी श्रद्धा विदर्भातल्या लोकांमध्ये या महालक्ष्मीबद्दल आहे आणि आमच्याकडे खूप साहेबही कुठेही असो तरी महालक्ष्म्यांच्या पूजेला ते येतातच, ती पूजा ते चुकवत नाहीत। असं म्हटलं जातं की महालक्ष्म्या माहेरी येतात आणि 3 दिवस मोठ्या भक्तिभावाने तिची सेवा केली जाते। हां, असं म्हणजे त्याच्या काही काही आख्यायिका आहेत की माहेरी येतात, माहेरवाशीण त्यांना आज कोणाकोणाकडे आज आंबाडीची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य असतो, कोणाकडे काय असं प्रत्येकाचं जे कुळाचार असेल त्या कुळाचाराप्रमाणे या गोष्टी होतात। आपण 3 दिवस असं म्हणतात की माहेरी येतात, मग आपण माहेरी आलेल्या आपल्या मुलीला कसं छान सजवतो, त्यांना चांगलं खाऊ पिऊ घालतो, तो पण एक मनामध्ये भाव असतो की आपल्याकडे आपली मुलगी माहेरी आली आहे आणि तिला आपण छान कौतुकाने गोडधोड खाऊ घालावं आणि त्या श्रद्धेने सगळ्यांच्या घरी हा नैवेद्य केला जातो, फुलोरा केला जातो, त्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि खूप श्रद्धेने सगळीकडे हा सण साजरा होतो। तुम्ही म्हणाले की
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील अत्यंत भक्तिभावाने पूजा करतात. कशा प्रकारे संपूर्ण गडकरी कुटुंबीय सेवा करतात, कशा प्रकारचं वातावरण असतं कुटुंबामध्ये? असं पाहिलं तर नागपुरात आम्ही जवळजवळ 50-60 गडकरी आहोत आणि प्रत्येक जण महालक्ष्म्यांच्या पूजेसाठी आमच्याकडे येतच. पूजेच्या वेळेला हजर असतात, नैवेद्याला हजर असतात, जेवायला हजर असतात आणि खूप श्रद्धेने येतात. आणि नितीनजी सुद्धा या काळामध्ये त्यांनाही असं वाटतं की 2-3 दिवस आपण आपल्या घरी राहावं आणि या आनंद घ्यावा पूजेचा. त्याच्या एकत्र आम्ही जे कुटुंब येतो सगळे गडकरी, विनोद, हास्य विनोद, सगळ्यांच्या गप्पा चौकशा सगळ्या या पण त्याच्यामध्ये होत असतात. एक छान आनंदाचं वातावरण 3 दिवस घरामध्ये असतं. पुढचे 2 दिवस कशा प्रकारे नियोजन असणार, काय कार्यक्रम? नाही, आज त्या घरी महालक्ष्म्यांच्या समोर अथर्व शीर्षाचं पारायण आहे, पठण आहे. उद्या सकाळी महापूजा होईल, त्याच्यानंतर महानैवेद्य, महाआरती आणि परवा मग त्यांची पाठवणी असते, निरोप संवाद. त्यांना जसं आपण निरोप देतो तर आम्ही सगळ्या आमचे नातेवाईक जे असतील आहे किंवा अजून कॉलनी या फ्लॅटमधले लोक आहेत, अजून माझ्या मैत्रिणी आहेत, सुनांच्या मैत्रिणी आहेत, सगळ्यांना हळदी कुंकाला बोलवतो आणि त्यांना प्रसाद देतो. तर आपण बघू शकतो की विदर्भामध्ये कशा प्रकारे महालक्ष्मीला एक वेगळं महत्त्व आहे आणि आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी ज्या महालक्ष्म्यांचं आगमन झालं त्याचा देखील आढावा घेतला. कॅमेरामॅन गडकरी कुटुंबातले इतर सदस्य देखील आपल्यासोबत आहे. ताई, खरं तर महालक्ष्मी माहेरी आल्या, तुम्ही देखील माहेरी आलेले आहे. काय भावना आहे आणि कशा प्रकारचं महत्त्व या सणाला आहे असं वाटतं तुम्हाला? महालक्ष्म्या लहानपणापासून बघत आलेली आहे आणि माझ्या सासरी आमच्याकडे महालक्ष्म्या आहेत, पण त्या नागपुरात नसल्यामुळे मला इथे यायला मिळतं. तर मला खूप आवडतं, कारण लहानपणापासून आपण ते मुखवटे नेहमी त्यांना दागिने घालणं ते खूप भावना जुळलेल्या असतात, खूप आठवणी असतात. आणि आताही मला सहभागी होता येते याचाच मला खूप आनंद आहे. आणि आता दोघी बहिणी, मी, आई आम्ही सगळे मिळून हे सगळं करतो. साड्या नेसवणं, मुखोटे बरोबर देवीच्या म्हणजे देवी आणि मुखोटे बरोबर सजले की नाही, त्यांना काय दागिने घालायचे आणि खूप उत्साहाचं वातावरण असतं. आणि मी दरवर्षी इथे राहायला येते, त्याच्यामुळे सगळ्या मुलांसोबत आम्ही सगळे एकत्र राहतो 3 दिवस. तुमच्या बालपणापासूनच्या आठवणी जुडलेल्या असेल, हा सण आणि इतर सण साजरे करताना काय फरक जाणवतो तुम्हाला? मला वाटतं मला जेव्हा म्हणजे समजायला लागलं महालक्ष्म्या 3 दिवसासाठी येतात, तर मला वाटतं मी मे बी 8वी किंवा 9वीत असेल तेव्हा मला त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स समजलेत. आणि पहिल्यांदा म्हणजे आज त्यांचं एक वेगळं चेहऱ्यावरती उत्साह असतो, उद्या एक वेगळंच तेज पूजा झाल्यानंतर येतं. आणि जेव्हा आम्ही कथा वाचतो किंवा जेव्हा आता ते निघणार तेव्हा त्यांचा चेहऱ्यावरचा जो उदासीनपणा आहे तो तेव्हा पहिल्यांदा मला तेव्हा कळलं. तर म्हणून काहीतरी वेगळं म्हणजे आम्हालाही तेवढंच वाईट वाटतं की आता त्या चालले आणि ते देवघर इतकं रिकामं वाटतं. 3च दिवस असतात पण असं वाटतं ते आमच्यासोबत खूप दिवस आहेत. तर ते मला थोडं बालपणी पहिल्यांदा लक्षात आलं, मला ते नेहमी आठवतं. संपूर्ण गडकरी कुटुंब या निमित्ताने एकत्र येतं आणि एक वेगळं भक्तिमय वातावरण असतं. सगळे आम्ही एकत्र येतो आणि आमचे सगळे म्हणजे नागपुरातले नातेवाईक पण सगळे आम्ही एकत्र जमतो. आणि आमच्याकडे नवरात्री असतं, तर आम्ही दोन्ही वेळेला सगळे एकत्र एकमेकांना भेटतो, त्या निमित्ताने भेट होते. आणि घरी देवी असल्यामुळे दोन्ही सण खूप उत्साहात साजरे केले जातात. आणि आज जसं आमच्याकडे ज्या दिवशी महालक्ष्म्या बसतात त्या दिवशी अथर्व शीर्षाचा आता कार्यक्रम आहे, तर असे इतके भरकन दिवस जातात की लक्षातच येत नाही. तुम्ही काय सांगाल, सून म्हणून हा सगळ्या उत्सवात सहभागी होताना, गडकरी कुटुंबाचा भाग होताना काय भावना आहे तुमच्या आणि किती महत्त्वाचा सण वाटतो तुम्हाला हा? सण तर खूप महत्त्वाचा आहे. आम्ही म्हणजे वर्षभर महालक्ष्म्यांची वाट बघत असतो आणि अतिशय उत्साहाने हा सण साजरा केला जातो. त्याच्यानंतर याच्यात म्हणजे पद्धती सगळीकडे जरी वेगळ्या वेगळ्या असल्या तरी मला असं वाटतं की यत्र नार्यास्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता हा संदेश एका छान उत्साहामध्ये एका फेस्टिवलमध्ये लोकांपर्यंत पोहोचावा अशी याच्या मागे भावना असेल असं मला वाटतं. की नारीचा सन्मान आहे, मग ती मुलगी असो, आई असो, सून असो, बहीण असो, त्या सगळ्या फॉर्म्समध्ये आपण या महालक्ष्म्यांना बघत असतो आणि तसं आपण आपले जी सगळी नाती असतात ती तशी जपत असतो असं वाटतं.
तर आपण बघू शकतो की गडकरी कुटुंबीय यांच्या घरी महालक्ष्मीचं आगमन झालेलं आहे आणि सहकुटुंब हे 3 दिवस महालक्ष्मीची सेवा करतात आणि अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये महालक्ष्मीची पूजा अर्चना केली जाते. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.